जाये पर वचन ना जाये असे म्हणत बाळासाहेबांनी युती धर्म रक्षणासाठी बाळासाहेबांनी पुढे आणला आणि तोच धर्म शिवसैनिक पाळतात। हिंदू हृदय सम्राटांची शिकवण म्हणजे सर्व काही त्याच मार्गावर चालणारे स्वाभिमानी शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत, जे बेईमान आहेत। त्यांनी काँग्रेससोबत संगत घेतली हे साहेबांना प्रेरित नव्हते। सैरावैरा पळणारे पळत आहेत, त्यांची जागा धर्मयोगी जनता त्यांना दाखवेल, कारण यांनी साहेबांच्या विचाराच्या विरोधात कट कारस्थान चालविले आहे। शिवसेनेचा रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हातात आहे। शिवसेनेचे ते सर्वेसर्व आहेत, ताठ मानेने चालणारे, मॉडेल पण वाकणार नाही। स्वाभिमानी बाणा सत्यासाठी खऱ्यासाठी प्राणाची पर्वा न करता झोकून देणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांची विचारसरणीवर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करून आम्ही सर्व आज मुंबईकडे निघालो आहोत। हेमंत भाऊंची तिकीट घेऊनच परतणार या ठाम विश्वासाने। आणि साहेब आमचे खरे आहेत, आम्ही सत्यासाठी आपणाकडे येतोय। अख्खं आयुष्य झिजवलं हेमंत भाऊंनी शिवसेनेसाठी। भाऊंची कीर्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। हे विरोधकांना खपत नसल्याने हे महायुती तोडण्याचं कट कारस्थान रचत आहेत। तोकड्या कामाच्या पावतीचा आधार घेऊन एक महान व्यक्तिमत्वाची चेष्टा करू पाहत आहेत। वंदनीय बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती निर्माण झालीच नसती, कारण तीर किमान की बंदुकीची गोळी निघाली तरी थांबणार नाही। या संधीचा फायदा हे एक मजाक करीत असल्यासारखे वागत आहेत आणि आपल्या विचारास पंगू बनवण्याचा आम्ही किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याची शक्कल लढवीत आहेत। साहेब, तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला विचारानंतरच निर्णय घ्या। हेमंत भाऊ नाही तर कोणीच नाही असं वातावरण महाराष्ट्रात बनेल, अशी परिस्थितीच नैसर्गिकरित्या तयार होईल। खरे तेच सत्यता, तेच आपणासमोर मांडले आहे। जय महाराष्ट्र।